आणि का दिवस चालू होती गाडी दुसरं कुठं गेलं तिथंच त्या दगडा घुसली दोन्ही का इथं किरपाळला आहे का हाय तिथं आता हाय तिथं होती तिकडून हा तिकडे ते बाजून जायचं नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय आदिवासी आज आम्ही श्री वीरभद्र महाराज विरोबा महाराज देवस्थान वस्तीचं काय ना हिरेवाडी येथे आमचे मित्र समीर सर नागरे यांनी कॉन्टॅक्ट दिला तुमचं काय ना शेती मालक शेतकरी आमचेच मित्र शुभम खेमनर यांनी कॉल केला आणि आम्ही आलो तर खूप मोठे असे धामीन जातीचे साप आहे धामीनेवर म्हणजे हे काय असं याच्यापासून धोका नसतो पण तरी भीतीपोटी त्याला पकडून आता सुरक्षित जंगलात सोडणार आहोत कारण इथे काम चालू आहे आणि लहान लहान लेकरं फिरतात त्याच्यामुळं त्यांना पकडून सुरक्षित आता वन्य अधिवासात सोडणार आहोत तर तुम्ही पण असे साप दिसले वन्यजीव दिसले तर मारण्याचा प्रयत्न करू नका जेणेकरून त्याचा जीव वाचेल आणि आपलाही धोका टळेल जवळच्या सर्व मित्राला कॉल करा किंवा प्राणी मित्राला कॉल करा किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटला कॉल करा ते येऊन पकडून सुरक्षित जंगलात सोडतील आणि मुख्य जीवाचा जीव वाचेल तर शुभम खेमनर यांचं खूप खूप अभिनंदन कारण त्याच्यामुळं खूप अशा सुंदर मोठ्या सापांना जीवनदान भेटलेलं आहे तसेच हे ताई आहेत बाबा आहेत दुसरे मित्र तुमचं काय ना खेमनर सार्थक यांचं पण खूप अभिनंदन कारण त्यांनी लक्ष ठेवल्यामुळं पकडण्यासाठी खूप अशी आम्हाला मदत झाली तर सर्वांशी खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय आदिवासी आणि शेती मालक मोठे शेत नामदेव शेठ खेमनर यांचंही अभिनंदन कारण त्यांच्यामुळं खूप अशा सुंदर जीवांना जीवनदान भेटणार आहे तुम्ही पण वन्यजीव वाचवा गोमाता वाचवा गोमातेची सेवा करा तर धन्यवाद आणि आमचा यूट्यूब चॅनल आहे सर्पमित्र शेतकरी जोडी याला सबस्क्राईब करा लाईक करा जेणेकरून तुमच्यामुळं आम्हाला वन्यजीव वाचवण्यात मदत होईल आणि इंस्टाग्रामला पण अकाउंट आहे विजय5813 याला फॉलो करा तर धन्यवाद जय आदिवासी जय शिवराय तर ते असं इकडून माहिती का कवा मित्र हो थांबा यांचं पण खूप अभिनंदन चालू आहे ना परत एकदा आता आहे का
शुभम खेमनर यांना कॉन्टॅक्ट नंबर दिला आणि त्यांनी कॉल केला. आम्ही आलो तर खूप मोठे असे सुंदर साप आहे. त्यांना पकडून सुरक्षित जंगलात सोडणार आहोत. तसेच शेती मालक नामदेव शेट खेमनर यांचंही अभिनंदन, कारण त्याच्यामुळं खूप अशा सुंदर वन्यजीवांना जीवनदान भेटलेलं आहे. तसेच जुने मित्र आमचे जितेंद्र शेट मित्र, तसेच भावासारखे, म्हणजे भावासारखा आम्हाला त्यांनी जीव लावलेला आहे. तर त्यांचंही खूप अभिनंदन, कारण त्यांच्यामुळं खूप सुंदर सापांना जीवनदान भेटलेलं आहे. तुम्ही पण असे साप दिसले तर जवळच्या सर्पमित्राला कॉल करा किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटला कॉल करा. ते पकडून सुरक्षित जंगलात सोडतील, जेणेकरून त्याचाही मुख्य जीवाचा जीव वाचेल आणि आपलाही धोका टळेल. कारण असं आम्ही शेतात नाही पकडत, पण काम चालू असल्यामुळं लहान लहान लेकरं फिरतात, ते भीतीपोटीमुळं त्याला पकडून आता सुरक्षित सोडणार आहोत. तर सगळ्यांचे धन्यवाद. जय शिवराय.